मुंबईतल्या धारावी पुनर्विकासाच्या विरोधात ठाकरे गटाचा आज मोर्चा निघणार आहे। या मोर्चाला पोलीस आयुक्तांनी अखेर परवानगी दिलेली आहे। त्यामुळे धारावी टी जंक्शनपासून दुपारी 3 वाजता हा मोर्चा सुरू होईल, तर कलानगर मार्गे बीकेसी मैदानापर्यंत हा मोर्चा असेल। धारावी बचावसाठी उतरलेल्या संघटना तसंच महाविकास आघाडीतले पक्ष यात सहभागी होणार आहेत। स्वतः उद्धव ठाकरे मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। शिवसेना उबाठा गटाकडून धारावीमध्ये मोर्चा काढला जाणार आहे आणि या मोर्चात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा सहभागी होणार असल्याचं समजतंय। मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि राष्ट्रवादी शहर अध्यक्षा राखी जाधव या मोर्चात सहभागी होणार आहेत। वर्ध्यामध्ये ओबीसींची एल्गार सभा होणार आहे आणि या सभेला छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर, रामदास तडस उपस्थित राहणार असल्याचं समजतंय। 1 लाख ओबीसी बांधव या सभेसाठी उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याच्या वतीनं प्रसिद्ध कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 16 ते 20 डिसेंबर दरम्यान हा सोहळा सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री संजय राठोड या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवणार आहेत। नागपुरात भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक होतीये। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे याला उपस्थित राहणार आहेत। भाजपचे दिग्गज नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस या बैठकीला उपस्थित राहणार असून भाजप लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणार आहे। इथेनॉल निर्मितीवर केंद्र सरकारनं आता निर्बंध मागे घेतलेले आहेत। हे निर्बंध उद्यापासून मागे घेण्यात आलेत। 15 दिवसांच्या आत निर्बंध मागे घेतल्यामुळे साखर कारखानदारांना मोठा दिलासा मिळालाय। सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचा इंगा काय असतो हे सरकारला 19 डिसेंबरला नागपूरमध्ये दाखवून देऊ असा इशारा रविकांत तुपकरांनी सरकारला दिलाय। सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या मागण्यांच्या बाबतीत केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेल्या शब्दाच्या अंमलबजावणीला सुरुवातही न झाल्यानं तुपकरांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे। सांगलीमध्ये ऊस दराच्या बाबतीत आज पुन्हा बैठक होणार आहे। ऊस दराच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेल्या आंदोलनानंतर 2 कारखान्यांनी ऊस दर जाहीर केलाय। मात्र जिल्ह्यातल्या इतर साखर कारखान्यांनी दर जाहीर न केल्यास काटाबंद आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानीकडून देण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुणानं 100 रुपयांच्या बॉन्डवर मनोज जरांगे पाटलांना एका महिन्यासाठी मुख्यमंत्री करावं अशा आशयाचं शपथपत्र लिहिलेलं आहे। यात राज्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री असू शकतात, तर मग 2 मुख्यमंत्री का नको असा सवालही करण्यात आलाय। बुलढाण्याच्या जीएसटी कार्यालयात बदली करून देण्यासाठी महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या राज्य कर उपायुक्ताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर आरोपी मारोतराव राठोडच्या विरोधात विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पंढरपूर मंदिर विकास आराखड्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। पहिल्या टप्प्यात बाजीराव पडसाळीमधील मंदिराचं रूप पालटलं जाईल। राज्य मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि समिती सदस्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून कामाला सुरुवात करण्यात आली आहे। बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये कुंभवली ग्रामपंचायत हद्दीतल्या पाण्याच्या टाकीमध्ये केमिकल सदृश पाणी आढळून आल्यानं खळबळ उडालेली आहे। रात्रीच्या सुमारास कारखान्यात बंद केमिकलयुक्त रासायनिक सांडपाणी टाकीत सोडलं जात असल्याचं उघड झालंय। यामुळे परिसरातल्या हजारो नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। सांगलीच्या मिरजेमध्ये लिफ्ट कोसळून एका कामगाराचा मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीर जखमी झालाय। दर्गा रोडवर असणाऱ्या एका चप्पलच्या दुकानामध्ये लिफ्ट दुरुस्ती करत असताना ही दुर्घटना घडली आहे। अकोल्यातल्या जवाहरनगर भागातल्या फूड कॅफेजना टाळं ठोकण्यात आलेलं आहे। या कॅफेमध्ये तरुण तरुणी अश्लील वर्तन करताना आढळून आल्यानंतर पालिका प्रशासन आणि सिव्हिल लाईन पोलिसांनी ही कारवाई केली आहे। अहमदनगरच्या श्रीगोंदा शहरातील वसतिगृहात राहणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींना 2 तरुणांनी चाकू आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केलाय। या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरनं गुन्हे दाखल करण्यात आले। या प्रकरणातल्या 2ही आरोपींना अटक झाली आहे।
सोलापुरातल्या बार्शी शहरातल्या तेलगिरणी चौकात कुंटणखाना सुरू होता। या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत 2 अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे। तसंच कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे। चेंबूरमध्ये पूर्व वैमनस्यातून एका तरुणाला मारहाण करण्यात आली। यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झालाय। त्यानंतर आरोपीला विरारमधनं 10 तासातच पोलिसांनी अटक केली आहे। भंडाऱ्याच्या धुसाळा इथं मातीच्या एका घराला अचानक आग लागली आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याचं उघडकीला आलं। ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं खरं, मात्र तोपर्यंत मोठं नुकसान झालं होतं। राष्ट्रीय महामार्गावरील बांधकाम, त्यामुळे सातत्यानं दुतर्फा होणारी वाहतूक कोंडी आणि रोजचे अपघात यावर आता जिल्हा प्रशासनानं उपाय शोधून काढलाय। भंडारा शहरातनं राष्ट्रीय महामार्गावरनं होणारी अवजड वाहतूक प्रायोगिक तत्वावर सकाळी 8 पासून वळवली जाणार आहे। जळगावच्या बोदवडमध्ये शिरसाळा हनुमान मंदिरामध्ये मार्गशीर्ष शनिवारच्या निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। तालुक्यातील विविध गावांमधनं पायी दिंड्या काढत भाविक मोठ्या प्रमाणावर यात सहभागी झाले। गोंदियातल्या अर्जुनी मोरगाव इथल्या नवेगाव बांधकवठा मार्गालगत असलेल्या एका शेतातल्या विहिरीमध्ये बिबट्या पडला। या बिबट्याला रेस्क्यू ऑपरेशन करून वन विभागाच्या टीमनं सुखरूपपणे बाहेर काढलं। बिबट्याला बाहेर काढल्यानंतर त्याची आरोग्य तपासणी करून त्याला जंगलामध्ये सोडून देण्यात आलंय। सटाण्यातल्या अंबासनमध्ये पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या 2 रानमांजरांना ग्रामस्थांनी जीवदान दिलंय। पाऊस कमी झाल्यानं सध्या जंगलातील नदी नाले आणि ओढे कोरडे पडलेत। याचा सर्वाधिक फटका हा वन्य प्राण्यांना बसतोय। हिंगोलीमधील जवाहर रोड, गांधी चौक यासह बाजारपेठ आणि वर्दळीच्या रस्त्यांवर बहुतांश ठिकाणी कच्ची पक्की अतिक्रमणं करण्यात आलेली आहेत। त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होतोय। ही अतिक्रमणं 2 दिवसात स्वतःहून काढावीत, नसता 2 दिवसानंतर ही अतिक्रमणं पाडण्यात येतील असा इशारा हिंगोली नगर परिषदेनं दिलेला आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक झाली आहे। तब्बल 4 दिवसानंतर सुरू झालेल्या कांदा बाजारात एकाच दिवसात तब्बल 7,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। मात्र कांदा निर्यात बंदीचा कांद्याच्या दराला मोठा फटका बसतोय। कांद्याचे दर चांगलेच घसरले। भुसावळ शहरातल्या खडका रोड परिसरात एका ट्रकनं विद्यार्थ्याला धडक दिली आहे। या अपघातात विद्यार्थी गंभीर जखमी झालाय। अपघातानंतर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलाय। यावेळेला पोलीस आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची देखील झाली आहे। धाराशिवमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। मराठा, ओबीसी आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनानं हे आदेश लागू केलेत। हे आदेश 15 डिसेंबर ते 13 जानेवारीपर्यंत लागू असतील। मुंबई शहरामध्ये 300 रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणासाठी नव्यानं काढलेल्या निविदा प्रक्रियेला आता स्थगिती देण्यात आलेली आहे। रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्याची कोणतीही आपत्कालीन स्थिती नाही असं म्हणत हायकोर्टानं ही स्थगिती दिली आहे। या रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणासाठी 1000 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे। ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवर माहीम ते सांताक्रूज अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे। पश्चिम रेल्वेच्या पालघर ते उमरोळी रेल्वे स्थानकादरम्यान आज आणि उद्या 2 तासांचा मेगा ब्लॉक आहे। सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत या ब्लॉक दरम्यान लांब पल्ल्याच्या 2 पॅसेंजर गाड्या रद्द झाल्या, तर उपनगरीय लोकल पालघरपर्यंतच धावणार आहे। यामुळे डहाणू, वानगाव, बोईसर आणि उमरोळी पर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत। सिडकोनं उल्वे उपनगरात खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानक परिसरातील महागृहनिर्माण प्रकल्पातल्या 5091 लाभार्थ्यांना अद्याप त्यांची हक्काची घरं दिलेली नाहीत। फेब्रुवारीमध्ये या लाभार्थ्यांनी सोडत प्रक्रियेतनं 1 BHKची घरं मिळवलेली होती। आर्थिक दुर्बल उत्पन्न गटाच्या श्रेणीतल्या लाभार्थ्यांना या घराच्या किमतीत सुमारे 34 लाखांहून अधिक असल्यानं लाभार्थ्यांकडनं किमती कमी करण्याची मागणी केली गेली आहे। मुंबईमध्ये या वर्षात घरांच्या विक्रीनं कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली आहे। तब्बल 1,63,000 कोटी रुपयांची उलाढाल करत विक्रम रचला गेलाय, तर याच वर्षअखेरपर्यंत देशातील 7 प्रमुख शहरात घरांची विक्री 4.5 लाख कोटी रुपयांची उलाढाल करेल असाही अंदाज वर्तवण्यात आलाय। आगीच्या घटना रोखण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण इमारतींचे वर्षातनं 2दा फायर ऑडिट केलं जाईल अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंनी केली आहे। सोबतच फायर ऑडिटचा अहवाल सादर करून त्याची खातरजमा केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं।
मुंबईमधल्या कोस्टल रोडचं काम अत्यंत वेगानं सुरू आहे. 8.5 किलोमीटर लांबीची कोस्टल रोडवर भिंत बांधण्यात आलेली आहे. यासाठी 10 लाख आर्मर आणि कोअर रॉकचा वापर करण्यात आलाय. महाराष्ट्रात नागरी वस्तीमध्ये पहिल्यांदाच एवढ्या लांबीची भिंत उभारण्यात आली आहे. 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता